श्री स्वामी समर्थ. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात, तोही गूळ घालून कसा बनवायचा आणि अगदी कमी वेळेत. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्ही पूर्णपणे पहा. तर इथे बघा, 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेत. लांब आहेत हे. आणि आता ह्याचे 2 पाण्याने ह्याला धुवून घेणार आहे. 2 पाण्याने धुतल्यानंतर त्याचा एक्स्ट्राचा जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि आपला भात मोकळा व्हायला मदत होते. तर इथे बघा, मी 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर तांदळाला आपण नंतरनी त्याला कुकरला लावणार आहे. कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात त्याच्या आणि त्याच्यामध्येच दालचिनी, लवंग घालून 1 चमचा तूप घालून आपण शिजवून घेतलेला आहे. बघा, असा भात आपला शिजून तयार झालेला आहे. तर आता आपण त्याच्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. तर इथे कढाईमध्ये 2 चमचे मी तूप घातलेले आणि आता तूप थोडं गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण आता सगळे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. ड्रायफ्रुट्स घालताना तुम्हाला जे आवडतात ते घालू शकता तुम्ही. इथे मी फक्त काजू आणि बदाम वापरले. तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता. तर थोडेसे लालसर झाले की काढले. आता 1 वाटी तांदूळ घेतलेले, त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी मी नारळाचा किस घेतलेला आहे. नारळ मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल. इथे 1 वाटी गूळ पण आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे. 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी नारळाचा किस असं हे समप्रमाण आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही भात केला तर एकदम स्वादिष्ट बनेल. तुम्ही एकदा करून पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझी रेसिपी पाहत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर इथे बघा, हे असं आपल्याला गूळ एकजीव करून घ्यायचा आहे नारळाच्या किसामध्ये. एकदम मस्त असा शिजवून घ्यायचा आहे नारळाचा किस आणि वरून आपण त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळणार आहोत आणि परत 1-2 मिनिटासाठी परत परतवून घ्यायचंय व्यवस्थित. हे एकजीव झालं, की याच्यामध्ये आपण बनवलेले जे ड्रायफ्रुट्स आहे ते घालणार आहोत. ड्रायफ्रुट्स पण आपल्याला 1 मिनिटभर असं त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे. नंतर आपण केशरच्या धागे घालणार आहोत. 4-5 असे केसरचे धागे घातलेत मी आणि परत ते आपण परतून घ्यायचंय एका मिनिटभरासाठी. असा भात तुम्ही कधी केलाय का? आत्ताच्या नारळी पौर्णिमेला नक्की करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. तर इथे बघा, आता वरून आपण सगळा भात घालणार आहोत त्याच्यामध्ये. असा थोडा-थोडा करत सगळा घालायचा. बघा किती मोकळा असा मस्त भात दिसतोय ना? हा भात खूप टेस्टी लागतो. करून तर बघा एकदा. मस्त असा हा नारळी भात. कोणत्याही सणाला केला तरी चालेल. खूप मस्त आणि टेस्ट याची खूप अप्रतिम आहे. मी करते ना तर पूर्ण घरभर वास पसरलेला आहे. खूप मस्त. आणि वरून आता ह्याच्यावरती वेलचीची पूड टाकायची आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपण ह्याला वाफ द्यायची फक्त आता. जास्त वेळ नाहीये. 2 ते 3 मिनिटाची वाफ झाली, की परत बघा. परत आपण लगेच खायला नाही घ्यायचं ह्याला. 1 तासभर मुरवत ठेवायचा आहे असाच व्यवस्थित आणि नंतर 1 तासानंतर सर्व्ह करायचा. पाहू शकताय तुम्ही. खूप मस्त असा आपला नारळी भात रेडी आहे. पहा किती मस्त दिसतोय ना? वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसहित.